नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा येथे वारकरी संत परंपरा धुळीस मिळविणारे कालनेमी ओळखा। वासुदेव शास्त्री वारकरी धर्म परिषदेत विविध ठराव पारित। बुलढाणा वारकरी संप्रदायातील कालनेमींना ओळखणे वारकऱ्यांच्या सात्विकतेसाठी काळाची गरज आहे। पंढरीश पांडुरंगाचा वारकरी, ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी हा कधीच विवादात पडत नाही। भगवंताशिवाय कुणाचीही गुलामी लाचारी पत्करत नाही, कोणताही देखावा बागुलबुवा करत नाही। परंतु सद्यस्थितीत महाराष्ट्रात राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या कालनेमी संत महात्म्यांनी सांप्रदायिक परंपरा मोडीत काढण्याचा प्रयास सुरू केला आहे, असे मत वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी केले। नुकतीच एप्रिल 14 ला बुलढाण्यातील महात्मा फुले सभागृहात वारकरी धर्म परिषदेची विदर्भातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शास्त्री महाराजांनी उपरोक्त मत व्यक्त केले। वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ विभागीय अध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकार हभप विलास महाराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेत तर राष्ट्रीय महासचिव हभप अँड सतीशचंद्र रोठे पाटील, विदर्भ प्रदेश युवक अध्यक्ष युवाचार्य राहुल वाकेकर, हभप अविनाश महाराज पाटील, हभप गजानन महाराज, सुशांत पाटील, राम व्यवहारे, विजय साबळे पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। वारकरी सांप्रदायिक महत्त्वपूर्ण मागण्या आणि सद्यस्थितीच्या अनुषंगाने सर्वानुमते 9 ठराव पारित करण्यात आले। सर्वप्रथम प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली। बैठकीचे संचालन कमलाकर व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन संजय ऐंडोले यांनी व्यक्त केले। शिक्षण क्षेत्रातील वारकरी धर्मभूषण पुरस्कार शैलेश वारेंना प्रदान। महाराष्ट्रातील नवरत्नांना दिला जाणारा वारकरी धर्म परिषदेचा सर्वोच्च वारकरी धर्मभूषण पुरस्कार यावर्षी शैक्षणिक क्षेत्रातील अद्वितीय उत्कृष्ट कार्याबद्दल राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे उपप्राचार्य शैलेश प्रल्हाद वारे यांना प्रदान करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवेचे, सैनिकी भरतीची उत्कट गुण पेरण्याचे काम केले आदी महत्त्वपूर्ण कार्यासाठी सदर बैठकीत सर्वांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला। वारकरी धर्म परिषदेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हभप अविनाश पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी गजानन महाराज थेंग यांची नियुक्ती। सदर बैठकीमध्ये संघटन बांधणीच्या अनुषंगाने जळगाव खान्देश आणि बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील भाग 1 चे जिल्हाध्यक्ष पदाचे महत्त्वपूर्ण बदल सर्वानुमते करण्यात आले। भूतपूर्व जिल्हाध्यक्ष यांना पदमुक्त करण्यात आले। त्याऐवजी जळगाव खान्देशचे जिल्हाध्यक्ष म्हणून कथाकार हभप अविनाश महाराज पाटील यांची तर बुलढाणा घाटावरील भाग 1 चे जिल्हाध्यक्ष म्हणून हभप गजानन महाराज, घाटाखालील युवती जिल्हाध्यक्ष हभप आरतीताई आढाव यांची सर्वानुमते निवड करीत नियुक्तीपत्र देण्यात आले। कृष्ण हरी, आज या विश्वातला तो दिवस आहे की आम्हाला बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आदी करून स्वातंत्र्य ज्यांनी आम्हाला त्या संविधानाने दिले ते परमपूज्य विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी वारकरी धर्म परिषद आणि वारकरी धर्म परिषदेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आम्ही जिल्ह्याची नियुक्ती, त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती, आमच्या बुलढाणा जिल्ह्यात 2 विभाग येतात, एक घाटाखालील एक घाटावरील, त्या घाटावरील एक नियुक्ती, अशा नियुक्तीपत्र या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देत आहोत। त्यांनी या नियुक्तीपत्राचा आदर करून जास्तीत जास्त आपला वारकरी धर्म परिषदेच्या द्वारा घरोघरी अशा प्रकारचं वारकरी साहित्य पोहोचवावं, आपले विचार वारकरीचे विचार त्या ठिकाणी पोहोचवावे आणि ही संघटना
त्यांनी बळकट करावी अशा प्रकारचा एष आदेशः एष उपदेशः एष उपनिषदः. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज वारकरी भूषण वारकरी धर्म परिषदेचा वारकरी धर्मभूषण पुरस्कार प्राप्त आमचे मार्गदर्शक गुरुवर्य वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत विदर्भातील पदाधिकाऱ्यांची कोर कमिटीची बैठक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी संपन्न झाली. विदर्भातील काही जिल्हाध्यक्ष, युती जिल्हाध्यक्ष तर खानदेशातील काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या या ठिकाणी सर्वानुमते पार पडल्या. जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपले या उदांत भावनेतून संत सेवा संत जीवन समर्पित करण्याचा उदांत दृष्टिकोन वारकरी धर्म परिषदेचा आहे. सर्व वारकऱ्यांच्या सन्मानार्थ वैचारिक प्रबोधनाची क्रांती घडवण्यासाठी वारकरी धर्म परिषद या पुढील काळामध्ये कार्य करणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी वारकरी धर्म परिषदेचा एक कार्याचा धागा व्हावं. वारकरी धर्म परिषदेच्या माध्यमातून आपल्या वारकऱ्यांच्या समस्या तक्रारीवर फुंकर घालण्याचा प्रयास हे सर्व पदाधिकारी करीत आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या उदांत भावनेतून आपल्याला हा वारकऱ्यांची धर्म पताका ही भगवी पताका याच्या सन्मानार्थ हे कार्य करायचं आहे. आपल्या सर्वांच्या एक एक मिनिटाची ही आहुती धर्म कार्यासाठी समर्पित होणार आहे. ती आहुती देण्यासाठी वारकऱ्यांनी समोर यावं हे आवाहन वारकरी धर्म परिषदेच्या माध्यमातून करतो. रामकृष्ण.